नमस्कार, मी मधुरा. आपण पाहताय झी24 तास हितगुज या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींबाबत विविध तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी योग्य मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर हितगुज करणार आहोत. आजचा विषय आहे डेंग्यू, मलेरिया, ताप, स्वाईन फ्लूवर आयुर्वेद उपचार. आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्यात या विषयातील तज्ञ आणि श्री रुक्म आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राच्या प्रमुख वैद्य गौरी मंदार बोरकर. विषयाकडे वळण्यापूर्वी मी वैद्य गौरी मंदार बोरकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. वैद्य गौरी मंदार बोरकर यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास वैद्य गौरी बोरकर यांनी BMS केल्यानंतर त्यांनी आयुर्वेदात MS ही पदवी संपादन केली आणि त्यांनी संस्कृत विषयात MA ही पदवी देखील संपादन केली आहे. सादर केलेल्या प्रबंधासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट तर्फे त्यांना ग्रँटही देण्यात आली होती. वैद्य गौरी बोरकर या आयुर्वेद तज्ञ असून गेली 17 वर्ष त्या डोंबिवली आणि ठाणे येथील नौपाडा तसंच घोडबंदर येथे आपली सेवा बजावतात. तसंच त्या पुणे येथेही नियमित आपली रुग्णसेवा पुरवतात. कोल्हापुरात विश्ववती इथे मानद चिकित्सक म्हणून त्या कार्यरत आहेत. हृदयविकार, किडनी फेल्युअर, वातव्याधी, डायबिटीज, मणक्यांचे विकार, कॅन्सर अशा सर्व स्त्री रोगांवर आणि वंध्यत्व निवारणावरती अनेक आजार आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेनं त्यांनी बरे केलेत. औषध उपचार व पंचकर्म उपचार यांसह आहार आणि योग सल्ला देखील त्यांच्या चिकित्सालयामध्ये दिला जातो आणि वेगवेगळ्या विषयांवर विविध संस्थांमध्ये त्यांनी व्याख्यानं जसं शिबिरं देखील आयोजित केली आहेत आणि त्या स्वतः त्यात सहभागी असतात. चला तर आपण ह्या विषयाबद्दल अधिक चर्चा करूयात वैद्य गौरी मंदार बोरकर यांच्याशी. या संदर्भात तुम्हालाही काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-22-100 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेकडे वळूया. पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर पावसाळ्यात आजारांबरोबर साथीचे रोग खास करून आपल्याला बघायला मिळतात. याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि डेंग्यू, मलेरिया ह्यांसारखे नुसती नावं जरी ऐकली तरी आपल्या अंगावरती काटा उभा राहतो. सगळ्यात अगोदर तापांच्या साथीचं पावसाळ्यामध्ये काय कारण असतं त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे ना की उन्हाळा संपून पावसाळा ज्या वेळेला येतो तर आपल्याकडे समर रेन्स याप्रमाणे असतात. सो आपल्याकडे हीट ही शरीरामध्ये किंवा निसर्गामध्ये असतेच आणि ही जी उष्णता आणि शिवाय निसर्गामध्ये पडणारा पाऊस ह्या गोष्टींमुळं निसर्गामध्ये अम्लविपाक म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये रक्तदुष्टी करणाऱ्या गोष्टी झालेल्या असतात. विशेष करून सगळीकडे पाणी साठलेलं असल्यामुळे त्याच्यापासून वेगवेगळे आजार उत्पन्न होत असतात आणि म्हणूनच काही विशिष्ट गोष्टी ज्या आहेत त्या पावसाळा ऋतू आणि उन्हाळा ऋतू ह्याचा जो काही बदल झालेला आहे त्याच्यानुसार आपण जुळवून घ्यायला हवं असतं आणि म्हणूनच त्याला ऋतुचर्या असं म्हटलेलं. बरोबर. पण मग हवेच्या बदलानुसार आपल्या एकूणच राहणीमानात आपण बदल करणं कितपत आवश्यक आहे? कसं आहे की उन्हाळ्यातून पावसाळ्यामध्ये जात असताना उन्हाळ्यामध्ये आपण सरबत किंवा ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात घेत असतो. परंतु पावसाळा आल्यानंतर निसर्गामध्येच पाणी जेवढं जास्त आहे तसं शरीरामधला सुद्धा क्लेद वाढलेला असतो आणि हा क्लेद जो आहे तो कमी करावा ह्या दृष्टीने आहार आपला असायला हवा. हा जो आहार आहे तर त्याच्यामध्ये विशेष करून भाजकं अन्न आपण त्याच्यामध्ये घ्यायला हवं. सरबत किंवा ह्या गोष्टी कमी करायला हव्यात. घ्यायचंच झालं तर त्याच्यामध्ये वेगवेगळी जी काढे किंवा ज्याला आपण मेडिकेटेड टी असं म्हणतो तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये घ्यायला हवं. जसं तुलसी टी, नीम टी वगैरे घेतलं जातं त्याचा परिणाम ह्याच्यामध्ये चांगला येतो. बरोबर. खरं तर ताप किंवा डेंग्यू, मलेरिया सारखे आजार आपल्याला झाले किंवा स्वाईन फ्लू सारखा आजार झाला तर आपण ताबडतोब उपचारांकडे वळतो आणि अर्थातच आयुर्वेदामध्ये तापाचं निदान होऊ शकतं का? आणि खास करून वेगवेगळ्या तापांचं, कारण की तापांमध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत, त्याविषयी काय सांगा? बरं. कसं आहे ना की प्रत्येक वर्षी दरवर्षी काहीतरी नवीन नावाने ताप येत असतो. जसं मध्ये डोंबिवली फिवर आलेला, लास्ट इयर पासून आता स्वाईन फ्लू आहे. तर प्रत्येक जसं जसं आजार विषाणूंचं जसं स्वरूप बदलत जाईल तर त्याप्रमाणे त्याला नवीन नवीन नावं दिली जातात. मग ह्याचा उल्लेख तुमच्या आयुर्वेदात आहे का असं जर का विचारलं ना तर ते नाव म्हणून नसेल पण लक्षण समुच्चय म्हणून निश्चित सांगितलेलं असतं. तर त्याच्यामुळे आयुर्वेदानुसार निदान करत असताना दोषांनुसारच निदान होणं गरजेचं असतं. अशा वेळेला 8 प्रकारचे ज्वर बेसिक आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. प्रत्येक दोषाचे वेगळे संसर्गज आणि सान्निपातिक असे. तर त्या त्या पद्धतीनं आयुर्वेदिक निदान करून जर का आपण औषधं दिली तर त्याच्यामध्ये रिझल्ट्स खूप चांगले मिळतात. त्याच्यामुळे ह्या नवीन वेगवेगळ्या येणाऱ्या नावांना किंवा नवीन नवीन तापांना सुद्धा निश्चितच आयुर्वेदामध्ये औषधं आहेत. बरं. पण मग ह्याचं निदान आयुर्वेदात होतं कसं?
कसं आहे की आता उदाहरणार्थ आपण समजा मलेरियाचा पेशंट घेतला तर आपल्याला आता आधुनिक शास्त्रानुसार माहिती असतं की ते डास चावल्यामुळे आणि ह्या गोष्टींमुळे होतं वगैरे. शरीरामध्ये प्रत्येकालाच डास चावतात परंतु सगळ्यांना मलेरिया नाही होत. मग त्याच्यामध्ये व्याधी क्षमत्व ही गोष्ट महत्वाची राहते. व्याधी क्षमत्व म्हणजे काय तर व्याधी प्रतिकार करण्याची ताकद प्रत्येक शरीराची ती वेगवेगळी असते. मग तुम्ही पूर्ण वर्षभर खाताय पिताय कसं किंवा तुम्ही राहताय कसं झोपताय कधी ह्या सगळ्या गोष्टींवरती तुमची इम्युनिटी अवलंबून असते. प्रतिकारक शक्ती आपण म्हणतो. राईट. सो त्यावेळेला तुम्ही हे वर्षभर जसं केलेलं असेल त्याच्यानुसार मग तुम्हाला डास चावला तरी व्याधी कदाचित होणार नाही असं आहे. सो त्याच्यामुळे फक्त तेवढं एकच कारण आपण धरून चालत नाही. त्याच्यामुळे पूर्ण वर्षभर दिनचर्या ऋतुचर्या ह्या गोष्टी आपण सांभाळायला हव्यात. आणि मग निदान करत असताना समजा ताप आलाच तर मग त्याच्यामध्ये लक्षणं कोणकोणती आहेत हे धरून मग त्याच्यानुसार निदान केलं जातं. मग ते आयुर्वेदानुसार वातजज्वर पित्तजज्वर कफजज्वर याप्रमाणे निदान असतं. बरं. अर्थातच हे तापाबद्दल झालं. मात्र स्वाईन फ्लू विषयी जर आपण बोलतो तेव्हा स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. तर ह्या स्वाईन फ्लू विषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे आयुर्वेदामध्ये याच्याबद्दल उपचार आहेत का? आणि आज आपण बघितलं तर स्वाईन फ्लू हा कोणालाही होऊ शकतो, अगदी लहान बाळाला देखील होऊ शकतो आणि तो दगावू शकतो. इथपर्यंत ही वेळ आलेली आहे. तर त्याविषयी काय मार्गदर्शन करा? निश्चितच आता आपण सध्या बघितलं तर स्वाईन फ्लूच्या साथी खूप वेगवेगळ्या शहरांमध्ये पसरलेल्या आहेत. शहरीकरण जेवढं जास्ती होईल ना तर तेवढं माणसं राहताना छोट्या छोट्या जागांमध्ये राहत असतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हवा तिथनं ड्रेन आउट लवकर होत नसते आणि म्हणूनच हे साथीचे रोग लवकर पसरत असतात. अशा वेळेला आयुर्वेदामध्ये एक सूत्र आलेलं आहे प्रसंगात गात्र संस्पर्शात सुखशय्यासनापापी वगैरे ह्या पद्धतीनं. तर हे ज्या ज्या वेळेला कुठलेही एकमेकांचे टच होणं एकत्र झोपणं एकमेकांच्या जवळ बसणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे साथीचे रोग लवकर पसरत असतात. मग अशा वेळेला प्रत्येक वेळेला हात धुवून काही घेणं वगैरे हे आपण सर्वसाधारणतः उपचार करतच असतो. परंतु एक धूपन म्हणून विशिष्ट चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे काय तर काही विशिष्ट औषधांचा धूप पूर्ण आपल्या आवारामध्ये घरामध्ये करणं. तर हे धूपन ज्या वेळेला केलं जातं ना तर त्याच्यामुळं शरीरामधले आणि निसर्गामधले जीवजंतू कमी येण्यासाठी मदत होत असते. तर त्याच्यामुळे ह्या धूपनाचा उपयोग असे साथीचे रोग कमी करण्यासाठी म्हणून निश्चितच होत असतं. बरं. मग हे धूपन कितपत योग्य आहे, कधी करणं योग्य आहे त्याबद्दल काय सांगाल? काही विशिष्ट धूप सांगितलेले आहेत जसे दशांग धूप म्हणून आलेला आहे. तर त्या वनस्पतींची जी जी द्रव्य सांगितली ती भरड या स्वरूपामध्ये घेतली जातात आणि त्याच्यावरती काही सुगंधी द्रव्य जसं आपण इथे हा गुगुळ म्हणून आणलेला आहे. तर अशी काही जी द्रव्य असतात हिंग आहे हळद आहे त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी किंवा नीम लीव्ज आहेत की जे मॉस्किटो रिपलंट आहेत तर हे त्याच्यावरती घालून विशिष्ट प्रकारचा एक धूप तयार केला जातो. आणि हा जो धूप असतो तो हा पूर्ण आपल्या घरामध्ये आवारामध्ये असा जर आपण फिरवला तर निश्चितच बॅक्टेरियल लोड किंवा जीवजंतू मायक्रोबियल लोड कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग होत असतो. बरं. असे काही रिसर्चेस थिसिस सुद्धा त्याच्यामध्ये झालेले आहेत. बरं. म्हणजे ह्याचा इतका इफेक्ट खरं तर होतो. पण साधारणतः स्वाईन फ्लू झाल्यानंतर आपण ह्या सगळ्या म्हणजे आयुर्वेदिक गोष्टींकडे वळावं किंवा ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स घ्याव्यात हे कितपत योग्य आहे का? पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे किंवा उन्हाळा संपत आला आणि पावसाळा सुरू होणार आहे तर मग हे तेव्हाच आपण ह्या सगळ्या गोष्टींचा आधी आयुर्वेदातले पंचकर्म उपचार करणं आवश्यक आहे? कसं आहे की रोग होऊ नये म्हणून ह्या गोष्टींची काळजी घेण्याची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट एखाद्या घरातल्या एखाद्या माणसाला झाला असेल तर तो इतरांना होऊ नये म्हणून हे धूपन वगैरे चिकित्सा गरजेची आहे. मग ज्याला झालेला आहे तर त्यातला इतर काही औषधं जी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत ती निश्चितच उपयोगाला येतात. जसं काही विशिष्ट लेप आहेत की ह्याच्यामध्ये विशेष करून घशामध्ये त्रास होत असतो रुग्णाला खोकला येत असतो आणि हाय ग्रेड फीवर असतो. अशा वेळेला काही विशिष्ट गोष्टी जसं हे सुंठ आहे तर त्याचा लेप जर का गळ्यावरती टॉन्सिलच्या बेडच्या ठिकाणी आणि घशावरती असा जर का लावला गेला ना तर निश्चितच इथले जे आजार किंवा घसा लाल होणं किंवा खोकला येणं ह्या गोष्टी कमी येत असतात. आणि हे कमी आल्यामुळं त्याच्यानंतर ताप कमी यायला निश्चित मदत होत असते. बरोबर. आणि ही रोजच्या जीवनात खरं तर आपण सुंठेचा वापर करतच असतो. त्याचबरोबर मलेरिया बद्दल मला जाणून घ्यायचंय. खरं तर स्वाईन फ्लू किंवा मलेरिया हे आजार ज्यांच्याकडे होतात त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं कारण की हे बरे होतील की नाही इथपासून शंका असते. त्याबद्दल काय सांगाल मलेरियाबद्दल? मलेरियाचं कसं आहे ना की एका माणसाला झाल्यानंतर तोच डास आपल्याला चावेल या भीतीने घरातले सगळे एकतर घाबरलेले असतात. दुसरी गोष्ट मलेरियाचा जो ताप असतो ना तो नेहमी हाय ग्रेड फीवर असतो.
म्हणजे 3, 4, 5 एवढे ताप त्याच्यामध्ये दिसत असतात आणि एवढा ताप बघितल्यावरच घाबरायला होतं. खरंय. का एवढा जर का जास्त ताप गेला असेल ना, तर ज्या 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिलं कसं असतं की पहिल्या स्टेजमध्ये पेशंटला खूप थंडी वाजत असते. थंडी जेवढा वेळ वाजेल तेवढा ताप वरती जातो. अशा वेळेला जेव्हा रायगर यायला सुरुवात होते, थंडी वाजायला सुरुवात होते, त्याच वेळेला नागवेलीचं आपलं पान जे असतं ना, विड्याचं पान ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जर खारीक बारीक करून जर का त्याच्यामधनं त्याला चावायला दिलं तर निश्चितच हे जे रायगरचा टाइम आहे तो कमी होतो. रायगर कमी झालं की ताप येण्याचं जे प्रमाण आहे, ग्रेड ज्याला म्हणतो, तीही कमी येते. आणि त्याच्यानंतर समजा फार जास्त ताप आलेला आहे, 3-4 ताप आहे, तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट गोष्टींनी ताप खाली आणण्यासाठी सुद्धा औषधं असतात. जसं एक साधी गोष्ट केली जाते प्रत्येक घरांमध्ये की पांढऱ्या कांद्याचा रस जो असतो तो तळहात, तळपाय आणि कपाळाला लावला जातो. असं केल्यामुळे व्हायटल ऑर्गन्स जे असतात ते सेव्ह होतात. ही पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही विशिष्ट बस्ती आलेले आहेत अशा प्रसंगी देण्यासाठी, तर त्याच्यामध्ये पाण्याचा काढा करून त्याच्यामध्ये सेंधव मीठ घातलं जातं, अर्ध पाणी आटून, आणि अशा वेळेला तो जर बस्ती दिला गेला तर टेम्परेचर 1.5-2 नी लगेचच खाली येत असतं. म्हणजे 4-5 असणारं टेम्परेचर 1 ला सेट झालं तर मग टेन्शन राहत नाही. आणि ह्याच कारणासाठी म्हणून हे विशिष्ट बस्ती द्यायला हवेत. त्याचबरोबरीने काही इतर विशिष्ट औषधं असतात, जसं जयमंगल रस म्हणून आहे, सुवर्ण सूतशेखर म्हणून आहे, किंवा पारिजातक घनवटी म्हणून आहे. तर ह्या गोष्टींचा उपयोग जास्त असलेले ताप कमी करण्यासाठी आयुर्वेदात नक्कीच केला जातो. बरं, म्हणजे आयुर्वेदात ही अशा ह्या साथीच्या आजारांवरती खूप उपयुक्त असे उपचार आहेतच. अर्थातच आपण मलेरियाबद्दल जाणून घेतलं, स्वाईन फ्लू बद्दल जाणून घेतलं. मला थोडासा वेगळ्या विषयाबद्दल जाणून घ्यायचे, थायरॉइड विषयी. थायरॉइड हा पावसाळ्यात जास्त उद्भवतो? थायरॉइड म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये टायफॉइड ही गोष्ट आहे ना, त्याचा जास्त ह्याच्यामध्ये विचार करायला हवा. तर टायफॉइड हा जो आजार आहे तर सान्निपातिक ज्वरांमध्ये टायफॉइड येत असतं. तर टायफॉइड ज्या वेळेला होतो तर त्यावेळेला पोटामध्ये दुखणं, लूज मोशन्स असणं, त्याच्यानंतर ताप हायग्रेड असणं, ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये दिसत असतात. विशेष करून लूज मोशन होतंय आणि ताप आहे असं प्रत्येक वेळेला असताना टायफॉइडचा विचार आपण नक्कीच करायला हवा. ज्या ज्या वेळेला असं एकत्र लक्षणं दिसतात ना, तर आपल्या ग्रंथांमध्ये काही ज्वरातिसार म्हणून विशिष्ट निदान असणारी औषधं सुद्धा सांगितलेली आहेत. तर त्याच्यामध्ये रुग्णाला आहार ह्याच्यामध्ये फार सांभाळून द्यायला लागतो, कारण मोठ्या आतड्यामध्ये पेर्स पॅचेस म्हणून म्हणजे जखमा झालेल्या असतात, आणि ह्याच्यामध्ये आहार देत असताना पेज देणं, मुगाची पेज देणं, ह्या पद्धतीनं द्यावं लागतं. मग तिथे एक विशिष्ट पृष्णीपर्णी, बला, बिल्व, सुंठ अशा गोष्टी एकत्र करून तांदूळ भाजून त्याच्यामध्ये त्याचा विशिष्ट पेस्ट बनवून दिली जाते. त्याच्यानंतर ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी घेणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये व्हायला हव्यात. याच्यात औषधं ज्या वेळेला वापरतो ना आपण, तर त्यावेळेला जरी टायफॉइड बरा झाला किंवा तो डिटेक्ट झाला किंवा नाही झाला असं जरी असेल ना, तरी ज्वरातिसार म्हणजे ज्वर आणि अतिसार असं असताना काही विशिष्ट औषधं आपण वापरतो. त्याच्यामध्ये विशेष करून नाभी पूरणासाठी काही औषधं दिली जातात. आल्याचा रस जर का नाभीमध्ये घातला गेला ना, तर हे लूज मोशन सुद्धा थांबत असतात, आणि दुसरी महत्वाची गोष्ट ताप सुद्धा कमी येत असतो. आणि हे होत असताना काही विशिष्ट औषधं आहेत, जसं पुटपक्व, विषमज्वरांतक लोह वगैरे काही मोठी औषधं ह्याच्यामध्ये वापरावी लागतात, कारण टायफॉइड सारखे जे आजार असतात ना ते पुन्हा पुन्हा झालेले दिसतात. बरोबर बरोबर. बऱ्याच वेळेला 1:80 ह्या टायटरवरती टायफॉइड बऱ्याचदा पॉझिटिव्ह असतो. मग हे जे लोक असतात ना, हे बऱ्याच वेळेला बाहेरचं खाणारे असतात, म्हणजे विशेष करून रोड साईड फूड जे असतं, तर ह्या गोष्टी त्याच्यातनं हे कॉन्टॅमिनेशन होत असतं, आणि म्हणून रोड साईड फूड अशा वेळेला निश्चितच टाळायला हवं. बरोबर. म्हणजे आणि बोललं जातं की पावसाळ्यात तुम्ही बाहेरचं अन्न खाऊ नका, घरातलेच पदार्थ खा, तर ह्याच्यासाठी, कारण की हे वेगवेगळे आजार तुम्हाला उद्भवू शकतात. मग मलेरिया असेल, टायफॉइड असेल, किंवा अजून स्वाईन फ्लू सारखे आजार असतील. आपल्याला फोन कॉल करायला सुरुवात झाली. पहिला फोन जो आला तो वृंदावन राऊत यांचा यवतमाळवरनं. विचारा काय प्रश्न. नमस्कार वृंदावन, बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार, बोला. पावसाळ्यामध्ये साथीचे रोग होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेऊ शकतो मॅडम आपण 3 महिने? नक्कीच. आणि घरगुती उपाय काय करू शकतो आपण? बरं, नक्कीच वृंदावन. खरं तर आपण ह्याच्यावरतीच डिस्कशन करतोय वेगवेगळ्या गोष्टींवरती, पण रोग होऊ नये पावसाळ्यातील, तर त्याच्यासाठी काय सांगाल? आत्ताच आपण जे डिस्कस बऱ्यापैकी केलं की धूपन चिकित्सा म्हणून ही सगळ्यात महत्वाची आहे. तर धूपन हे रेग्युलर व्हायला हवं. तसंच उन्हाळ्याच्या शेवटी कडुनिंबाचे जे फाटे असतात ना, झोपके ज्याला आपण म्हणू, तसं खिडक्यांवरती वगैरे जर का लावले गेले तर मग डास कमी येणं ही गोष्ट घरामध्ये व्हायला लागते, आणि त्याच्यामुळे हे साथीचे आजार आपण टाळू शकतो.
त्याच्यानंतर घरगुती उपाय त्यांनी असा एक शब्द वापरला. कसं आहे ना की ताप आल्यानंतर आपण 2, 3, 4 दिवस वाट बघतोय आणि मग नंतर डॉक्टरांकडे जातोय, असं करू नये शक्यतो. त्यावेळेला लवकरच वैद्यांना दाखवून औषधं द्यायला हवीत. याचं कारण काय, आपले निष्काळजीपणा असं म्हणत नाही, परंतु आपण वाट बघूयात हे करणं योग्य नव्हे. कारण हे पावसाळ्यातले जे साथीचे आजार असतात त्याचं निदान योग्य होणं गरजेचं असतं. हे करत असताना तुम्ही स्वतःहून काय काळजी घ्याल हे जर विचारलं तर मी तुम्हाला सांगेन, जसं आता भाजकं अन्न खाणं, पेज घेणं, रात्रीचं जेवण जे आहे ते उशिरा न करता लवकर करायला हवं. 6-7 वाजता जेवण त्याच्या आत व्हायला हवं. हे केल्यामुळं अग्नी चांगली राहतो आणि शरीरातली पचवण्याची ताकद जेवढी चांगली असेल तर तेवढं शरीर जे असतं ते व्याधी प्रतिकार करण्यासाठी समर्थ असतं. त्याच्यामुळे शरीराचा अग्नी म्हणजे पचवण्याची शक्ती ही चांगली राहावी याच्यासाठी विशिष्ट खाणं पिणं आपण टाळायला हवं. जसं ह्या सीझनमध्ये विशेष करून पनीर, चीज, खवा ह्या गोष्टी आपण बंद करायला हव्यात. हे आपण निश्चित करू. म्हणजे हेवी फूड खाऊ नये खरं तर, कारण की त्याचं डायजेशन तितकंसं होत नाही. अजून हे पण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर इतरही काही आजारांवरती मला चर्चा करायची पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय डेंग्यू, मलेरिया, ताप, स्वाईन फ्लूवरती आयुर्वेदिक उपचार याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य गौरी मंदार बोरकर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. मगाशी आपण मलेरिया, स्वाईन फ्लू विषयी जाणून घेतलं, मात्र एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे डेंग्यू आणि चिकनगुनिया संदर्भात. कारण की हे दोन्ही जे आजार आहेत त्यामुळे देखील मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. त्याविषयी काय सांगाल? आयुर्वेदात काय उपचार आहेत याबरोबर? बरोबर. डेंग्यू असं आपण ज्या वेळेला म्हणतो ना तर त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 लक्षणं माहिती असतात की एकतर ताप येतो, दुसरी गोष्ट म्हणजे प्लेटलेट काउंट कमी येतो आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लिडिंग टेंडन्सीज याच्यामध्ये जास्त असतात. बरं. तर ब्लिडिंग टेंडन्सीज प्लेटलेट कमी आल्यामुळे जास्ती असतात. तर ह्यालाच आयुर्वेदामध्ये रक्तपित्त असं म्हटलेलं आहे. तर अशा वेळेला हे जे आजार आहेत डेंग्यू सारखे तर ते बरे व्हावेत, रादर लवकरात लवकर त्याच्यामध्ये रक्तपित्तासारखी म्हणजे ब्लिडिंग टेंडन्सीज येऊ नयेत त्याच्यासाठी आपण औषधं लगेच सुरुवात करावी लागते. तर ह्याच्यामध्ये प्लेटलेट वाढण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे पपईची पानं जी असतात ना तर त्याचा रस आपण रोज 2 चमचे घेऊ शकलो तर त्याच्यामध्ये प्लेटलेट फार छान पद्धतीने वाढत असतात. आपल्याकडे एक डोंबिवलीमध्ये पेशंट आलेला होता तर त्याच्या प्लेटलेट अगदी 10,000 पर्यंत आलेल्या होत्या आणि तरी सुद्धा पूर्ण आयुर्वेदिक औषधांनी आपण त्या वाढवू शकलो. 2 ते 3 दिवसांमध्येच ते 60-70 हजारापर्यंत गेलेल्या होत्या. तर ह्या पद्धतीनं फार छान लवकर क्विक रिझल्ट सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये मिळू शकतात. दुसरी गोष्ट डेंग्यूमध्ये आता जसं म्हटलं की रक्तपित्त म्हणजे ब्लिडिंग टेंडन्सीज असतात. मग अशा वेळेला काही विशिष्ट आहारावरती आपण नियंत्रण करायला पाहिजे. लसूण जो असतो ना तो जरी ह्या सीझनमध्ये वातव्याधींसाठी म्हणजे जॉईंट पेनसाठी चांगला असला ना तरी सुद्धा तो रक्तपित्त कर आहे म्हणजे तो ब्लिडिंग टेंडन्सी वाढवतो. तर त्याच्यामुळे ह्या विशिष्ट आजारांमध्ये म्हणजे डेंग्यूमध्ये लसूण पूर्ण बंद करायला पाहिजे, कुळीत पूर्ण बंद करायला पाहिजे. मग खायला काय पाहिजे असं तुम्ही विचाराल तर त्याच्यामध्ये विशेष करून मोरावळा खाणं, गुलकंद खाणं, मुगाची पेज घेणं ह्या गोष्टी ठेवायला पाहिजेत. इव्हन मोरावळा जो आहे तो रक्तपित्त थांबवणार आहे तर अशा गोष्टी त्याच्यामध्ये आपण घ्यायला हव्यात. सो ब्लिडिंग टेंडन्सीज वाढत नाहीत. दुसरी एक महत्वाची गोष्ट जसं धूपन आपण म्हटलं ते आपण करू शकतो. आणि डेंग्यूचा फिवर जो असतो तो हाय ग्रेड असेल तर एक सुवर्ण सूतशेखरचं नस्य म्हणून उपयोगाला येतं. म्हणजे मग त्याच्यातून नस्य केल्यानंतर ब्लिडिंग पण सुद्धा कमी येत असतात, ब्लिडिंग टेंडन्सीज कमी येत असतात. नस्य म्हणजे नाकामधनं काही विशिष्ट औषधं घालणं याला नस्य म्हणतात. तर हाय ग्रेड फिवर सुद्धा त्याच्यामधनं छान पद्धतीने कमी येत असतात. आणि दुसरं तुम्ही डेंग्यू नंतर चिकनगुनियाबद्दल सांगितलं तर ह्याच्याच विरुद्ध जेव्हा आपण चिकनगुनियाचा विचार करतो त्याच्यामध्ये जॉईंट पेन खूप जास्ती असतात. रादर कसं आहे की चिकनगुनिया नंतर होणारं जे जॉईंट पेन आहे ते वर्षभर सुद्धा राहतं, इतपत त्याचा त्रास होत असतो. आणि मग अशा वेळेला इथे मात्र लसूण नक्की उपयोगाला येतो बरं का खाण्यामध्ये. राईट. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे खाण्यामध्ये तिथे एक पटोल म्हणून जे असतं की ज्याला परवर असं म्हणून आपल्या बाजारामध्ये मिळतं तर हे तोंडल्यासारखंच दिसणारं थोडंसं मोठं असं द्रव्य असतं. तर ह्याची भाजी जर का तूप जिऱ्याच्या फोडणीवरती करून दिली तर मग त्याच्यामध्ये हे चिकनगुनिया सारखे जे आजार असतात त्याच्यामध्ये एक आहार म्हणून आपण हे वापरू शकतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट चिकनगुनियाच्या मध्ये तर जेव्हा हे पेन खूप वाढत असतं आणि फिवर असतो तर आता आपण बोललो की अग्नी किंवा पचनशक्ती चांगली राहायला पाहिजे तर त्याच्यामुळे काही विशिष्ट कवठापासून बनवलेली औषधं असतात तर त्याचा उपयोग ह्याच्यात खूप चांगला होतो.
आणखीन एक आयुर्वेदामध्ये संधिग सन्निपात असा म्हणून ज्वर आलेला आहे. तर त्याच्यामध्ये संधिग म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी तीनही दोष एकत्रित होऊन झालेला जो ताप असतो तर त्याला संधिग सन्निपात असं म्हणतात. आणि हा जो ताप आहे की ज्याच्यामध्ये जॉईंट पेन खूप जास्ती प्रमाणामध्ये असतात, हा जॉईंट पेन कमी करण्यासाठी काही विशिष्ट आपण औषधं वापरत असतो. तर त्याच्यामध्ये काही कॉम्बिनेशन मध्ये आयुर्वेदिक द्रव्य दिली जातात. आणि हे ज्या वेळेला जॉईंट पेन झालेला आहे तर त्यावेळेला जी कात असते ना तर त्याचा जर का लेप जॉईंट्स वरती लावला तर ते खूप कमी येण्याच्या दृष्टीने मदत करत असतं. बरोबर. म्हणजे आयुर्वेदात ह्या चिकनगुनिया आणि डेंग्यू सारख्या आजारांवरती देखील खूप चांगले असे उपचार आहेत. अजून एक फोन आला, आपण फोन घेऊया. नितीन बोलतात अमरावतीवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार नितीन, बोला. नमस्कार. नमस्कार. आणि वैद्यजी नमस्कार मॅडम. बोला. आपण विषय खूप छान निवडलाय. हा, थँक्यू. तर माझा प्रश्न होता. हा, विचारा, प्रश्न विचारा. हा मॅडम, सध्या जे आपल्या घरात वापराचे औषधी वनस्पती आहेत जशा तुळस आहे, पद्मा आहे, कडुनिंब आहे, आता आपल्याला या आहाराचा उपयोग करता येईल औषधी. आणि दुसरा प्रश्न की प्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता आयुर्वेदिक औषधी आहेत का? बरोबर, नक्कीच. नितीन, तुमचे दोन्ही प्रश्न समजलेत. आपण डॉक्टरांकडनं याचं उत्तर घेऊया. खरं तर पहिला प्रश्न त्यांनी विचारला, कडुलिंब वगैरे आपण नॉर्मली वापरत असतो, मात्र त्याचा नेमका कसा उपयोग करायचा. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही औषधं आहेत का आयुर्वेदात, त्याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे. कसं आहे ना की रोग होऊच नये हे पहिलं आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि मग आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे हे झाल्यानंतरही सुद्धा रोग झाला तर आतुरस्यचे विकार प्रशमन म्हणजे झालेला रोग बरा करणं, हे दोन त्याचे प्रयोजन आहेत मुख्य. म्हणजे आता याच्यामध्ये रोजचे जे कडुनिंब वगैरे असतो पण तो वापरायचा कसा हेच माहिती नसतं. आपल्या दरवाजामध्ये झाड असतं, माहित असतं की ह्यानी तापही येत नाही किंवा मॉस्किटो रिपेलंट आहे. तर मग योग्य उपयोग कसा करायचा. तर रिपेलंट म्हणून उपयोग करत असताना त्याचा धूपनामध्ये किंवा इतर ठिकाणी लावण्यासाठी असं म्हणून आपण करू शकतो. जसं काय आपण तावदानं जी असतात आपली गच्चीची, गॅलरीची वगैरे, त्याच्या ठिकाणी लावू शकतो. आपण एक आपल्या रिच्युअल्स मध्ये असतं की गुढीपाडव्याला आपण ती कडुनिंबाची चटणी खात असतो बऱ्याचदा. तर ही चटणी रोज सकाळी जर का 1/2 पाऊंड चमचा फक्त खाल्ली गेली ना तरी सुद्धा रोगप्रतिकार शक्ती, ताप न येणं ह्या दृष्टीने आपण ती जपू शकतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे निंबाचा काही काढा करून त्याच्यामध्ये विशिष्ट त्यांनी अंघोळ करणं. असं जर केलं तर ह्या पावसाळ्यामध्ये होणारे स्किन इन्फेक्शन्स, आजार, ह्या सुद्धा गोष्टी कमी येत असतात. कारण फंगल इन्फेक्शन्स पावसाळ्यामध्ये फार जास्त प्रमाणात दिसत असतात. एकूणच आपण जर पावसाळ्यातले आजार बघितले तर हे खरं तर साथीचे आजार असतात. तुम्ही बाहेर उघड्यावरचं अन्न खाऊ नका असं आपण प्रत्येकाला सांगत असतो. अगदी सरकारतर्फे देखील सांगण्यात येतं. मात्र ह्या एकूणच आपण बघितलं तर ह्या साथीच्या आजारांवरती आयुर्वेदात खूप चांगल्या चिकित्सा पद्धती आहेत. फक्त आपण चांगल्या चिकित्सा पद्धतींकडे वळलं पाहिजे. आणि धूपन मगाशी तुम्ही सांगितलं ती अतिशय उत्कृष्ट अशी पद्धत आहे की जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन स्वाईन फ्लू किंवा इतरही काही आजार आहेत ते होणार नाही. मात्र वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. तुम्ही खूप छान मार्गदर्शन एकूणच ह्या साथीच्या आजारांविषयी आपल्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. यानंतर हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.